Friends, welcome to my channel Take Vidya. Nowadays we are solving question banks of Science 1 and 2. If you like this video, please subscribe my channel. आज आपण क्वेश्चन बँक पाहणार आहोत सायन्स 1 स्टँडर्ड 10 ची आणि यामध्ये आपण डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मॅच द पेअर्स आणि राईट द नेम्स हा पार्ट घेतलेला आहे। यामधला काही जो क्वेश्चन आन्सरचा पार्ट आहे, थर्ड आन्सर द फॉलोइंग 3 marks each. Observe the following given figure and answer these following questions. Here this figure is given of orbit of the planet moving around the sun and यावर प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट इज द कन्क्लुजन अबाउट द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. ऑर्बिट ऑफ द प्लॅनेटबद्दल काय कन्क्लुजन आहे विचारलेलं आहे. तर हे फर्स्ट लॉ आपल्याला इथे सांगता येईल की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. देन व्हॉट इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी ऑफ द प्लॅनेट अँड डिस्टन्स फ्रॉम द सन. दॅट इज third law. The square of the period of revolution of the planet around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. Hence t square is directly proportional to r cube. हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. And third is ASB, CSD and ESF relation between areas explain. यामध्ये ASB, CSD आणि ESF यामधलं रिलेशन काय आहे तर area of ASB is equal to area of CSD and is equal to area of ESF. AS, CS आणि ES sweeps equal area in equal interval of time. Then explain the reaction given in the figure. ही जी रिॲक्शन आहे हिचं नाव आहे डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट अँड आपल्याला रिॲक्शन विचारलेले आहे. तर रिॲक्शन इथे आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड आणि ही जी 16 आणि 17 नंबरची रिॲक्शन आहे या रिॲक्शन आपल्याला इथे लिहायच्या आहेत. ऑन हीटिंग गिव्स कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस अँड देन वॉटर लिक्विड गिव्स वॉटर अँड ऑक्सिजन. Question number 30. Name the following diagram and explain concept behind them. इथे आपल्याला A आणि B या फ्लेमिंग्स रूलच्या डायग्राम दिसत आहेत. तर A जी डायग्राम आहे ती आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल अँड B जी डायग्राम आहे ती आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तुम्हाला हे इथे एक्सप्लेन करायचं आहे. कन्सेप्ट याचा तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. फ्लेमिंग्स राईट हँड रूल कशासाठी वापरतात. या रूलचा कन्सेप्ट काय आहे. अकॉर्डिंग टू दिस रूल द लेफ्ट हँड थंब इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर आर स्ट्रेच सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू ईच अदर. इफ द इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड द मिडल फिंगर पॉइंट्स इन द डायरेक्शन of the current, then the direction of the thumb is the direction of the force of the conductor. Then next question number 31. Identify the given figure and labels of it. So this figure is magnetic field produced by a current through a loop of conducting wire, and you can label like this. नेक्स्ट क्वेश्चन प्रॉपर्टी आयडेंटिफाय करायची आहे. एनोमलीज वॉटर ॲट द सरफेस. व्हॉट इज बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड अँड व्हॉट इज द टेम्परेचर बिलो द लेअर ऑफ द आईस ऑफ द सरफेस. हा वरचा जो आईस लेअर आहे याच्या खाली टेम्परेचर किती असतं तर ते 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस असतं. क्वेश्चन नंबर 44. रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिनन. It is the combined effect of natural 3 processes together produced by light. Write it into the circle. इथे आपल्याला
ही रेनबोची फिनॉमिनन दिलेली आहे आणि यामध्ये कोणते 3 इफेक्ट आपल्याला दिसतात ड्यू टू लाईट हे आपल्याला इथे लिहायचे आहे. तर आपल्याला इथे 3 इफेक्ट दिसतात ते रिफ्रॅक्शन, इंटरनल रिफ्लेक्शन अँड डिस्पर्शन ऑफ लाईट. हे 3 आपल्याला इथे सर्कलमध्ये लिहायचे आहेत. देन Question number 46. Observe the given figure and write appropriate phenomenon of light in the box. या ज्या फिगर आहे या ओळखून आपल्याला फिनॉमिननचं नाव लिहायचं आहे. तर फर्स्ट जी फिगर आहे ही आहे रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सेकंड आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि थर्ड जी आहे ती आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. ही आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. Then observe the following figure and answer the following questions. ही जी डिस्पर्शन ऑफ लाईटची फिगर आहे यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन विचारलेले आहे. विच कलर लाईट रेज बेंड्स मोस्ट. कुठले कलरचे लाईट रेज जे आहे ते जास्त बेंड झालेले आहेत, वाकलेले आहेत. सो हिअर द आन्सर इज पर्पल. अँड विच कलर लाईट रेज बेंड्स लिस्ट. तर सर्वात वरचा कलर म्हणजेच रेड कलर. अँड व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ व्हायलेट रेज. तर व्हायलेट जो आहे हा लास्टला आहे. आपण जर खालून असं VIBGYOR म्हणजे विबजॉर असं जर म्हटलं तर हा वाय जो आहे हा ॲट द बॉटम आहे. याची वेवलेंथ आहे. याची जी वेवलेंथ आहे ती आहे क्लोज टू 400 नॅनोमीटर. आयच्या फिगर्सला आपल्याला नावं द्यायचे आहेत, लेबलिंग करायचं आहेत. तर फर्स्ट जो आहे हा आहे क्रिस्टलाइन लेन्स. देन सेकंड इज ऑप्टिक नर्व. थर्ड इज रेटिना अँड फोर्थ इज प्युपिल. आता आपल्याला इथे म्हटलेलं आहे की राईट द फंक्शन ऑफ द ह्युमन आय. फंक्शन आपल्याला इथे लिहायचे आहेत. तर आता यामध्ये काय काय आहे त्याच्यानुसार आपण फंक्शन लिहू शकतो. माझा आय डिस्क्रिप्शन ऑफ आय यावर एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो तुम्ही लिंकवर जाऊन वॉच करू शकता. त्यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. तरी आपण इथे शॉर्टमध्ये पाहू. कॉर्निया जो आहे हा इट रिफ्रॅक्ट्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट ऑन द आय on to the eye lens. It protects inner parts of the eye. Iris regulates the amount of light that enters into the eye by changing diameter of the pupil. Then what is the function of pupil? Pupil controls the amount of light entering the eye. In bright light pupil contracts and in dim light it widens. This is called adaptation. Pupil जो आहे तो किती लाईट आपल्या आयमध्ये एंटर करेल हे कंट्रोल करतो, ठरवतो. ब्राईट लाईटमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजेच आकुंचन पावतो आणि डिम लाईटमध्ये तो वाढतो, वायडन्स. याला ॲडॅप्टेशन म्हणतात. देन ऑप्टिक नर्व फॉर्म्स रिअल इन्व्हर्टेड इमेज ऑफ द ऑब्जेक्ट अँड जनरेट्स इलेक्ट्रिकल सिग्नल्स ऑफ द इमेज. रेटिना फॉर्म्स रिअल इन्व्हर्टेड इमेज ऑफ द ऑब्जेक्ट अँड जनरेट्स इलेक्ट्रिकल सिग्नल्स ऑफ द इमेज फॉर्मेशन. Then optic nerve, a nerve that originates from back side of each of the eye is called optic nerve, and it conveys electrical signals created by the cells of the retina to the brain for analysis and perception of vision. In result, we perceive the objects they actually are. Then eye lens provides small adjustment of focal length to focal real inverted image always on the retina. Ciliary muscles hold the lens in position. Ciliary muscle can change the curvature of the eye lens, that is focal length of the eye lens, as per the need. Number 64. Observe the following diagram and identify the type of reaction and write the observation. This reaction is
रिॲक्शन ऑफ मेटल विथ सोल्युशन ऑफ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स. आणि तुम्हाला इथे विचारलेलं राईट द ऑब्झर्वेशन, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे. तर इथे आपलं ऑब्झर्वेशन आपल्याला लिहिता येईल की iron has displaced copper from copper sulfate. It means that metallic ion is more reactive than metallic copper. या आयन नेलवर कॉपर कोटिंग आपल्याला इथे चढलेलं दिसत आहे. यावरून आपल्याला ऑब्झर्वेशन लिहिता येईल की मेटॅलिक आयन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटॅलिक कॉपर. याची जर रिॲक्शन पाहायची झाल्या तर मेटल ए प्लस सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी गिव्स सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए प्लस मेटल बी. तर ही जी रिॲक्शन आहे ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. टाईप ऑफ रिॲक्शन आपल्याला इथे आयडेंटिफाय करायची आहे. तर याच्यावरून आपल्याला सांगता येईल ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. क्वेश्चन नंबर 65. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड गिव्ह ॲन्सर्स. ही जी डायग्राम आहे ही ऑब्झर्व करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर क्वेश्चन नंबर ए, नेम द मेथड ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन. सो हिअर यू कॅन राईट दिस मेथड इज ऑफ anodization. For prevention of which metal this method is used? Question number B, for prevention of which metal this method is used. कोणत्या मेथडच्या प्रिव्हेन्शनसाठी, कोणत्या मेटलच्या प्रिव्हेन्शनसाठी ही मेथड वापरली जाते. तर मेटल्स लाईक कॉपर अँड ॲल्युमिनियम. व्हॉट इज यूज ॲज ॲनोड इन दिस मेथड. In this method, copper or aluminum article use as anode. कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे जे आर्टिकल आहे ॲनोड म्हणून. व्हॉट इज यूज ॲज ॲनोड इन दिस मेथड. कॉपर और ॲल्युमिनियम आर्टिकल इज यूज ॲज ॲनोड इन दिस मेथड. नेक्स्ट डायग्राम नंबर 67. Observe the following diagram and write answers. Name the method, explain the method and give 2 examples of this method. Name the method. Question A. So this method is electroplating. Explain the method. In this method, a less reactive metal is coated on a more reactive metal by electrolysis. Silver plated spoons, gold plated ornaments are examples of electroplating. आता इथे विचारलेलं आहे गिव 2 एक्झाम्पल्स ऑफ दिस मेथड. आपण एक्सप्लेनमध्ये हे एक्झाम्पल 2 सांगितलेले आहेत, हेच इथे लिहायचे आहे. स्पून अँड गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स. इथे आपल्याला विचारलेलं आहे नेम द मेथड. या मेथडचं नाव आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम अँड राईट द ॲनोड अँड कॅथोड रिॲक्शन. ॲनोड अँड कॅथोड रिॲक्शन इथे आपल्याला दिसत आहेत. टॉईस O² गिव्स O2 प्लस 4 इलेक्ट्रॉन्स, दॅट इज ऑक्सिडेशन. अँड कॅथोड रिॲक्शन Al3 प्लस 3 इलेक्ट्रॉन्स गिव्स Al लिक्विड, दॅट इज रिडक्शन. Why fluorspar and cryolite are added in this mixture. Cryolite and fluorspar are added in the mixture to lower melting point up to 1000 degrees centigrade. Question number 69. Identify the following method of concentration of ores and explain briefly. ही मेथड तुम्हाला माहितीच आहे. याला म्हणतात विल्फ्रेड टेबल मेथड. आणि याचं एक्सप्लेनेशन ब्रीफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, हे कसं वर्किंग करतं. तर तुम्ही मेथड वाचली असेल तर तुम्ही लिहू शकता. एवढं मला इथे लिहून देणं शक्य नाही. क्वेश्चन नंबर 70. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड राईट ॲन्सर. ही जी डायग्राम आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल सिरीजची, ही ऑब्झर्व करून आपल्याला ॲन्सर द्यायचे आहे ते क्वेश्चनचे. तर इथे आपल्याला इथे फर्स्ट क्वेश्चन विचारले आहे की कुठले मेटल वॉटरसोबत रिॲक्ट होतात. तर इथे पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम यापैकी 2 नावं तुम्हाला लिहायची आहेत. देन सेकंड क्वेश्चन इथे विचारलेला राईट द नेम ऑफ 2 मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. म्हणजेच मीडियम जे रिॲक्टिव्ह आहे मेटल्स त्यांचे नाव आपल्याला लिहायचे आहेत. तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक
आणि फेरस यापैकी कुठलेही 2 नावं तुम्ही लिहू शकता. देन थर्ड क्वेश्चन इज विच इज हायली रिॲक्टिव्ह अँड लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. हायली रिॲक्टिव्ह आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल्स कोणते आहेत तर हायली रिॲक्टिव्हमध्ये सोडियम, पोटॅशियम, लिथियम, कॅल्शियम म्हणजे हा वरचा जो पट्टा आहे हा हायर दिसत आहे. यापैकी कुठलेही 2 नावं लिहायचे. आणि लेसमध्ये आपल्याला कॉपर, हेलियम, गोल्ड, मर्क्युरी असं कुठलंही. थर्डमध्ये लेस रिॲक्टिव्हमध्ये आपल्याला कॉपर, मर्क्युरी, सिल्वर किंवा गोल्ड ही लोअरचा जो पट्टा दाखवलेला आहे हा आपल्याला यापैकी कुठलेही 2 नावं इथे लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 88. ही आपल्याला इथे डायग्राम दिसत आहे ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाईटची आणि इथे विचारलेलं आहे नेम द आउटर ऑर्बिट. आउटर ऑर्बिटला आपण म्हणतो हाय अर्थ ऑर्बिट. इथे आपल्याला लेबल करायचं आहे. नंतर विच सॅटेलाईट रिव्हॉल्व इन लो अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिट्समध्ये कोणते सॅटेलाइट्स रिव्हॉल्व होतात. द सॅटेलाइट्स यूज फॉर सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स अँड ॲटमॉस्फेरिक स्टडीज रिव्हॉल्व इन लो अर्थ ऑर्बिट. विच व्हेरियस ऑर्बिट्स आर गिवन इन द फिगर. यामध्ये 3 ऑर्बिट आहेत. हाय अर्थ ऑर्बिट म्हणजे HEO, देन मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजेच MEO अँड लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच LE. ऑफ लॉन्च व्हेकल यूज ऑन बेस ऑन न्यूटन्स थर्ड लॉ. इथे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल PSLV हे न्यूटनचा थर्ड लॉ यूज करून वापरलं गेलेलं सॅटेलाईट आहे. याला आपण पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच PSLV असं म्हणतो. एक्झाम्पल नंबर 94. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. इथे IRNSS हा दिलेला आहे आणि याचं फंक्शन आपल्याला सेकंड बॉक्समध्ये लिहायचं आहे. यू कॅन राईट फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ surface in terms of its very precise latitude and longitude. Then type of satellite in third box. So you can write here navigational satellite in third box. Then second box INSAT and GSAT. सेकंड बॉक्समध्ये आपल्याला सेंटरमध्ये दिलेलं आहे वेदर and prediction of weather study and predict. Here first box you have to write INSAT and GSAT launcher, name of the Indian satellite and their launch vehicle. इथे तुम्हाला सॅटेलाईटचं नाव लिहायचं आहे INSAT and GSAT. and in third box type of satellite, here you have to write weather satellite. Then थर्ड बॉक्स इथे आपल्याला थर्ड बॉक्समध्ये अर्थ ऑब्झर्वेशन हे दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला टाईप ऑफ सॅटेलाईट इथे दिलेलं आहे. आपल्याला याचं फंक्शन आणि इंडियन लॉन्च व्हेकलचं नाव लिहायचं आहे. तर याचं फंक्शन जे आहे ते थोडं मोठं आहे. इथे आपल्याला हे लिहिता येईल स्टडी ऑफ forests, deserts, oceans, polar ice on the earth's surface, exploration and management of natural resources, and observation and guidance in case of natural calamities like flood and earthquake. And type is earth observation satellite. And here you have to write IRS. In this way we complete this question, which is mainly based on diagrams. In next video we are going to complete other table based questions and diagram based questions remaining from this question bank. Thanks for watching.